आज सकाळी तुम्ही पेट्रोल पंपावर गेला असाल तर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ झालेली दिसली असेल। पण तुम्ही कधी नोटीस केलंय का, जर तुम्ही मुंबईमध्ये पेट्रोल भरलं तर भाव वेगळा असतो आणि तेच जर परभणीमध्ये किंवा रत्नागिरीमध्ये भरलं तर खिसा जास्त रिकामा होतो। इतकंच काय, दिल्लीमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या आत मिळतं, तेच महाराष्ट्र 107 ते 108 रुपयांच्या पार गेलंय। पेट्रोलचे दर प्रत्येक शहरामध्ये आणि राज्यात वेगळे का असतात, त्यामागचं नेमकं कारण काय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं सखोल उत्तर शोधणार आहोत आणि महाराष्ट्रामधील प्रमुख शहरांमध्ये ताजे दर काय आहेत तेही पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। आधी महाराष्ट्रामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत हे पाहूयात। हा समोरचा चार्ट बघा, एका कॉलममध्ये पेट्रोलचे दर किती आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये डिझेलचे दर किती आहेत ते लिहिलेलं आहे। परभणीमध्ये पेट्रोल 108 रुपये 63 पैशांनी मिळत आहे, गोंदियामध्ये 108 रुपये 63 पैशांनी मिळत आहे, जालन्यामध्ये 108 रुपये 50 पैशांनी मिळत आहे, तर हिंगोलीमध्ये 108 रुपये 55 पैसे प्रति लिटर असा दर आहे। रत्नागिरीमध्ये 108.35 असा दर आहे, रायगडमध्ये 108 रुपये 23 पैसे असा दर आहे, अमरावतीमध्ये 108 रुपये 14 पैसे असा दर आहे, तर नाशिकमध्ये 107 रुपये 93 पैसे असा दर आहे, भंडाऱ्यामध्ये 107 रुपये 79 पैसे असा दर आहे, तर यानंतर पुण्यामध्ये 106 रुपये 82 पैसे इतका दर आहे, मुंबईमध्ये 106 रुपये 58 पैसे इतका दर आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिलं तर 106 रुपये 34 पैसे इतका दर आहे, तर उल्हासनगरमध्ये पाहिलं तर 104 रुपये 37 पैसे प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे। तुम्ही पाहू शकता की परभणीमध्ये पेट्रोल 108 रुपयांच्या पार आहे, तर मुंबईमध्ये ते 106च्या आसपास आहे। बरं, हा किमतींचा फरक फक्त महाराष्ट्रातच आहे असं नाही बरं, तर देशातील मोठ्या मेट्रो शहरांमध्ये देखील हा फरक खूप मोठा आहे। दिल्लीमध्ये 97 रुपये 77, कोलकात्यामध्ये 108 रुपये 74 पैसे आणि चेन्नईमध्ये 103 रुपये 67 पैसे। आता इंधनाचे दर शहरांच्या अनुसार का बदलतात ते समजून घेऊयात। लक्षात घ्या, पेट्रोलची किंमत ही 5 मुख्य स्तरांवर ठरवली जाते। यामध्ये कोणताही एक घटक बदलला की किंमत लगेच बदलते। त्यातला पहिला टप्पा आहे मूळ किंमतीचा। मूळ किंमत ही रिफायनरीमधून निघणारी किंमत असते, ही संपूर्ण देशासाठी जवळपास सारखीच असते। दुसरा टप्पा येतो वाहतूक खर्चाचा। रिफायनरीपासून तुमच्या शहरापर्यंत पेट्रोल कसं पोहोचतं, पाईपलाईन, टँकर किंवा रेल्वेने, यावरून इंधनाचा खर्च प्रत्येक शहरासाठी वेगळा असतो। साहजिकच जे शहर रिफायनरीपासून लांब आहे तिथे वाहतूक खर्च वाढतो। तिसरा टप्पा येतो उत्पादन शुल्क म्हणजेच सेंट्रल एक्साइज ड्यूटी। हा टॅक्स केंद्र सरकार लावते, हा संपूर्ण भारतामध्ये एक समान असतो। आता चौथा टप्पा येतो डीलर कमिशनचा नफा, पेट्रोल पंप मालकाचा नफा, हा सुद्धा साधारणपणे सारखाच असतो। आणि पाचवा टप्पा येतो वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, आणि हा सर्वात मोठा गेम चेंजर घटक आहे। प्रत्येक राज्य सरकार पेट्रोलवर स्वतःचा वॅट लावते। महाराष्ट्र सरकारचा वॅट वेगळा, दिल्लीचा वेगळा आणि गोव्याचा वेगळा। इतकंच नाही तर काही राज्यामध्ये शहरांच्या अनुसार स्थानिक उपकर किंवा दुष्काळ निधीसारखे टॅक्सही लावले जातात। त्यामुळे मुंबईपेक्षा परभणी किंवा नाशिकमध्ये पेट्रोल महाग होतं। आता अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅरल याच्या पारही गेल्यात। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सारख्या महत्त्वाच्या तेल मार्गावर संकट आल्यामुळे आयातीचा खर्च वाढलाय। भारत आपली 80% गरज आयातीतून भागवतोय आणि त्यामुळे ही वाढ अनिवार्य ठरली आहे। नेहमी असंही विचारलं जातं की एक देश एक टॅक्स, मग पेट्रोलवर असं का नाही? जर पेट्रोल GST मध्ये आलं तर किमती 70-80 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात, पण राज्य सरकारचा याला विरोध आहे, कारण इंधनावरील कर हा राज्यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा मार्ग आहे। जर तो गमावला तर विकास कामांसाठींचा पैसा कुठून आणायचा, हा पेच राज्यांसमोर निर्माण होतो। थोडक्यात सांगायचं तर जोपर्यंत पेट्रोल GSTच्या कक्षेमध्ये येत नाही आणि राज्यांचे वॅटचे दर बदलत नाही, तोपर्यंत परभणीतलं पेट्रोल मुंबईपेक्षा महागच राहणार आहे। तुम्हाला काय वाटतं, पेट्रोल GSTच्या कक्षेमध्ये यायला हवं का? तुमच्या शहरामध्ये आजचा पेट्रोल डिझेलचा भाव काय आहे? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा।